आदिती कुठे? आज तुम्हाला माहिती आहे दुपारी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा तिथं चर्चा झाली होती. तर आम्ही गव्हर्नर साहेबांची वेळ घेतलेली होती. गव्हर्नर साहेबांनी आम्हाला 4:15ची वेळ दिलेली होती. आता इथं असणाऱ्यापैकी भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, आदिती तटकरे, नितीन पवार, सुनील भुसारा, राजू नवघरे, अनिल भाईदास पाटील असे आम्ही सगळेजण जे इथं होतो ते सगळे मिळून गव्हर्नर साहेबांना भेटलो. गव्हर्नर साहेबांनी व्यवस्थित आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं. त्यांच्या पुढं आम्ही विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जे अतिवृष्टी झाली आणि त्याच्यातनं तिथला शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे. जवळपास 115 पेक्षा जास्त लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेलेले आहेत. जीवितहानी झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर तिथं जनावरं म्हणजे जे पाळीव जनावरं आहेत त्याची पण खूप मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. आणि पिकांच्या क्रॉपची तर खूप प्रचंड हानी झालेली आहे. त्याच्याकरता ताबडतोब पैसे दिले गेले पाहिजेत. पंचनामे सगळे होत नाही आहेत. तसंच ते गोगलगाय म्हणून एक प्रकार आहे, स्नेल, त्यांनी पण अटॅक केलेला आहे. ते पण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. हे सगळं बोलत असताना 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. मंत्रिमंडळ पण अजून अस्तित्वात आलं नाही. त्याच्यावर पावसाळी अधिवेशन सुरू होत नाही. वास्तविक आपल्याला नेहमी माहिती आहे की जुलैमध्ये अधिवेशन, आत्तापर्यंतच्या काळात करोना जरी असला तरी जुलैमध्ये भले 2 दिवसाचं 3 दिवसाचं अधिवेशन व्हायचं आणि हे सातत्याने होत आलेलं होतं. आता ऑगस्ट महिना उजाडला, ते पण होत नाहीये. दोघांच्यावरच ही सगळी जबाबदारी येते. आज आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती, पण मुख्यमंत्र्यांचा आम्ही वेळ मागायच्या आधी पुण्याचा दौरा ठरलेला असल्यामुळे आम्हाला वेळ मिळाली नाही. आता उद्याची वेळ आम्ही त्यांना मागितलेली आहे. उपमुख्यमंत्रीची पण उद्याची वेळ मागितलेली आहे. कदाचित उद्या कॅबिनेट असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आम्हाला वेळ मिळेल असा आमचा अंदाज आहे. केंद्रीय टीम भारत सरकारची जी आपल्याला माहिती आहे, जर नैसर्गिक संकट आली, अतिवृष्टीचं, दुष्काळाचं, गारपिटीचं किंवा निसर्गासारखं चक्रीवादळांचं, तर केंद्रीय टीमला आपण पाचारण करतो, त्यांना बोलवतो. ते स्वतः आल्यानंतर सेंट्रलचा पण निधी मोठ्या प्रमाणावर जर त्याच्यामध्ये खूप मोठी गंभीरता असेल तर मिळू शकतो. परंतु अजून त्याही संदर्भामध्ये कुठं चर्चा होताना दिसत नाही. कुठलं स्टेटमेंट आहे नाही, कुठली माहिती नाही. आणि नंतर एकदा ते सगळं जमीन वगैरे पुन्हा पूर्वपदावर जर आली तर ते येऊन काय बघणार. आत्ता तातडीनं आले तर त्यांना कशी जमीन खरवडून गेली, कशी जमिनीच्या मधली पिकं ही सडून गेलीत, नासून गेलीत, कुजून गेलीत, कसं दुबार पेरणी काही शेतकऱ्यांना करावी लागली, कशी घरं पडलीत, कसं गावांचं आणि काही शहरांचं नुकसान झालंय, कसं रस्त्यातले ओढ्यावरचे ब्रिज, मग ते ग्रामविकास खात्याचे असतील, PWD खात्याचे असतील, ते वाहून गेलेत. तिथं जाण्याची पण कधी कधी तुम्ही चॅनलवाले दाखवता की इथं जायची पण मुलींची गैरसोय होते. अशा प्रकारच्या सगळ्या परिस्थिती आहेत. त्या सगळ्या आम्ही सर्वांनी त्यांच्या लक्षामध्ये आणून दिल्या. निवेदन त्यांच्या हातामध्ये दिलं. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी त्याच्या संदर्भात CMशी DCMशी त्या ठिकाणी बोलतो, त्यांच्या कानावर घालतो. महाराष्ट्रातला आज शेतकरी, शेतमजूर जो संकटात आहे, तो संकटातनं बाहेर काढण्याच्या करता सरकारने तातडीनं ह्या सगळ्या गोष्टी करणं, अधिवेशन बोलवणं, ओला दुष्काळ जाहीर करणं, 75,000 रुपये खरीपाच्या पिकांना हेक्टरी मदत करणं, जे काही फळबाग आहेत त्यांना 1.5 लाख हेक्टरी मदत त्या ठिकाणी करणं आणि पुन्हा त्यांना रब्बीची पिकं घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करणं, अशा या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली. आणि मध्ये स्थगिती जी दिलेली होती, तर तातडीनं त्यावेळेस हे गेल्यानंतर जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेट पुरती स्थगिती दिली तर आम्ही समजू शकतो. म्हणजे 20 तारखेला एकनाथराव आमदार घेऊन गेले आणि कॅबिनेट मला वाटतं 22 का 25 तारखेला झाली का 23 तारखेला झाली. पण मागचे 2021चे 2022चे सुरुवातीचे म्हणजे मागच्या वर्षातले
त्यालाही तुम्ही स्थगिती देता, ती पण कामं थांबवता. हे सरकार येतं सरकार जातं, म्हणून अशा पद्धतीनं विकास कामाला थांबवायचं. ते कुठल्या तरी भागामध्ये जनतेच्या करताच चालू होतं, ते काही इंडिव्हिज्युअल कुणाच्या करता चालू नव्हतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या राज्याचे गव्हर्नर या नात्याने त्यांच्या पण निदर्शनास आणून देणं आम्हाला उचित वाटलं आणि म्हणून आम्ही त्यांना भेटायला वेळ मागितली आणि हे सगळं सांगितलं. राज्यपालांनी ह्या संदर्भामध्ये सगळं ऐकून घेतलं. मी माझ्या परीने सांगितलं, भुजबळ साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनीच आपापल्या ट्रायबलला आता ह्या पावसाच्या काळामध्ये त्यांच्याकडं खाण्याच्या करता फार अडचणी असतात, त्यांच्याकडं पैसे नसतात, त्यांच्याकडं धान्य नसतं आणि त्याच्यामुळं मूलभूत गरजा जीवनावश्यक वस्तू ह्या पण त्यांना मिळाल्या पाहिजे. तर आपण त्यांना खावटी मदत देतो. पूर्वी कर्ज द्यायचे, आम्ही आमच्या काळात खावटी अनुदान दिलं. आम्ही ते काही परत घेतलं नाही, ते त्यांना द्यायचा निर्णय घेतला, ते दिलं. तसं आता जून गेला, जुलै गेला, आता ऑगस्ट महिना आहे आणि आता नितीन पवार, सुनील भुसारा हे देखील त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचे मोठ्या प्रमाणावर मतदारसंघामध्ये ट्रायबल समाज राहतो. आमच्याही वेगवेगळ्यांच्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाणामध्ये, आमच्या इथं जुन्नर, आंबेगाव, खेडच्या परिसरामध्ये, भुजबळ साहेबांच्या परिसरात थोडाफार, असं सगळ्यांच्या परिसरात कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. तर त्यांनाही मदत झाली पाहिजे. तो तर गरीब वर्ग आहे. आम्ही ह्या गरीब वर्गाला, मध्यमवर्गीयाला जो त्रास होतो तो त्रास दूर करण्याच्या करता विरोधी पक्षाच्या वतीनं ह्या सगळ्या गोष्टी राज्यपाल महोदयांच्या लक्षामध्ये आणून देण्याच्या करता भेट घेतलेली होती. राज्यपाल महोदयांनी आम्ही जेवढा सगळं सांगत होतो ते अतिशय शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की मी ह्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये आणून देतो आणि त्यांना सांगतो. आता ते त्यांच्या परीनं त्या कशा पद्धतीनं त्यांच्या कानावर घालतील आणि त्याच्यात लवकर काही बदल होतील अशी आमची अपेक्षा आहे. गटाचे प्रवक्ते म्हणतायत 2-4 दिवसात आम्ही मंत्रिमंडळ विस्तार घेऊ ना, करा ना. हे आम्ही महिनाभर ऐकतोय. ज्यावेळेस त्यांचं झालं त्याच्यानंतर आम्हाला वाटतं दिल्लीला जाऊन आले आता मंत्रिमंडळ विस्तार होईल, इकडे जाऊन आले मंत्रिमंडळ विस्तार होईल, पण तो होत नाही. ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ना. मला खरंच मी सांगतो त्याच्यात राजकारण करायचं नाही, कारण आज राज्याच्या पुढे जे प्रश्न आहेत ते सुटावेत. तिथं फुल फ्लेज मंत्रिमंडळ यावं, तिथं सगळीकडे पालकमंत्री नेमले जावेत आणि त्याच्यातून अडचणीमध्ये असणाऱ्यांचे सगळे प्रश्न त्यांच्या मार्फत मंत्रिमंडळापुढे यावेत आणि मंत्रिमंडळाने तातडीनं निर्णय घ्यावेत. हीच आमची अपेक्षा आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा नाहीये. हे सगळं सांगितलं ना, ह्याच गोष्टी सांगितल्या. भावना गवळी ज्या शिवसेनेच्या खासदार आहेत, 1 मिनिट शिवसेनेच्या खासदार आहेत भावना गवळी, त्यांनी असं म्हटले आता की ईडीनं कोर्टामध्ये असं सांगितलं की माझ्या विरोधात काही पुरावे नाहीये. आता शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या विरोधात, मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. आम्ही काही इन्क्वायरी करत नाही किंवा आम्हाला त्या एजन्सीच्या संदर्भामध्ये, कारण ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतली एजन्सी आहे, त्यांना स्वतंत्र अधिकार ईडी असेल किंवा सीबीआय असेल किंवा वेगवेगळ्या तिथल्या ज्या देश पातळीवरच्या ह्या संस्था आहेत त्यांचा तो अधिकार आहे. त्या पद्धतीनं त्या मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, त्याच्यावर त्यांनी एखादं वक्तव्य केल्यानंतर मला माहिती नसताना त्या वक्तव्याच्याबद्दल बोलणं मला उचित वाटत. मी त्याबद्दल त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आम्ही सर्वांनी की सर 1 महिना होऊन गेला परंतु अजून मंत्रिमंडळ पूर्णपणे तिथं झालं नाही, खातेवाटप झालं नाही. त्याच्यावर अनेक जण मुंबईमध्ये मंत्रालयाच्या मोठ्या अपेक्षेने आपल्याला न्याय मिळावा म्हणून येत असतात. त्यावेळेस तिथं अधिकारी सांगत असतात की आमच्या विभागाला अजून मंत्री नाही आहे, त्यामुळं आम्हाला मंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थोडंसं थांबावं लागेल किंवा मग तुमची फाईल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, मुख्यमंत्र्यांची सही झाल्यावर त्याबद्दलची पुढची अंमलबजावणी होईल, असं अनेक शिष्टमंडळांना अनेकांना ते सांगत असतात. हे झालं एक. आज हमने सब मिलके भुजबल साहब, मुशर्रफ साहब, अदिति तटकरे जी, सुनील भुसारा, नितिन पवार, अनिल भाईदास पाटिल, राजू नवघरे, हम सब मिलके गवर्नर साहब को मिले. आज दोपहर को ही हमने
मेरे ख्याल से 12 साढ़े 12 बजे आपके सामने ही मैंने मेरे स्टाफ को बताया कि गवर्नर साहब की शाम की टाइम ले लो। सब गवर्नर जी ने 4:15 बजे महामहिम गवर्नर साहब ने टाइम दिया। हम इतने ही लोग यहाँ थे, इसीलिए हम सब मिलके वहाँ गए। उनको अभी के विदर्भ में महाराष्ट्र के मराठवाड़ा में और कुछ एरिया में जो ज़्यादा बारिश गिरने के बाद बाढ़ आई और उसमें फार्मर्स का बहुत नुकसान हुआ। सोयाबीन का, कपास का, तूर का और ये बाकी जो भी क्रॉप थे उनका नुकसान हुआ। हॉर्टिकल्चर का नुकसान हुआ। बनानास के जो उसके एरिया है उस एरिया में ज़्यादा करके हिंगोली नांदेड़ में वो हमें देखने को मिला। बीच में हम बहुत से एरिया में गए थे, गढ़चिरोली, चंद्रपुर, वर्धा, यवतमाळ, बीड, हिंगोली, नांदेड़, परभणी और उस एरिया में यह हमने सबने देखा। अभी हमारे साथ जो एमएलएज है उन्होंने भी अपने अपने एरिया में देखा। तो ये इसमें बहुत नुकसान हुआ है। लोगों को जल्द से जल्द मदद होनी चाहिए। उसमें से करीबन ये बारिश के वजह से 125 लोग मर गए। उसमें बहुत से जो जानवर है ज़्यादा करके जो हमारे फार्मर्स रखते हैं, गाय हो, भैंस हो, ये उसमें बहुत से बह गए। उनको भी मदद अभी तक नहीं मिली। जो मर गए उनके रिलेटिव्स को 4-4 लाख रुपए मिल गए, लेकिन ये एनिमल के बारे में कुछ मदद अभी तक नहीं हुई। और वहाँ जो क्रॉप उनका गया है, पूरी मिट्टी उनके खेत में से चली गई है, निकल गई है। वो पानी में बहकर रिवर में चली गई और उनका तुरंत तो आगे कुछ वहाँ क्रॉप आने वाला नहीं है। उसके लिए डिसीजन लेना चाहिए। एनडीआरएफ और एसडीआरएफ इसमें से कुछ मदद मिलती है, लेकिन वो मदद बहुत कम है, इतनी कम है कि उससे कुछ होने वाला नहीं। अगर वो मदद देने के लिए कोई गए तो फार्मर्स बोलेंगे हमें नहीं चाहिए तुम्हारी मदद। इसीलिए हमारा गवर्नमेंट जब उद्धव ठाकरे साहब के नेतृत्व में था, तब हम एनडीआरएफ और एसडीआरएफ के जो मदद का नॉर्म्स है उससे ज़्यादा 3 गुना ज़्यादा से ज़्यादा मदद देने की कोशिश करते थे। क्योंकि फार्मर्स फिर ठीक तरह से अपनी खेती कर सके, अपने परिवार आगे चला सके। ऐसा हमारा टाइम पे रहता था। और ये सब होते हुए आपको पता है कि करीबन 1 महीने से ज़्यादा दिन हो गए हैं, तो भी कैबिनेट नहीं आई है। कैबिनेट जिसको लेना है नहीं लेना है वो उनका अधिकार है, तो उसमें डिपार्टमेंट का भी जिम्मेवारी देनी चाहिए, वो भी नहीं दे रहे। इसीलिए गार्डियन मिनिस्टर वहाँ अलग अलग डिस्ट्रिक्ट में होना चाहिए, वो नहीं है। इसीलिए डिस्ट्रिक्ट के जो फार्मर्स है जिनको प्रॉब्लम है, वहाँ के जो हमारे विधायक है उनको किसी को मिलना है तो कलेक्टर को या सीओ को या एसपी को वो मिल सकते। लेकिन एज अ गवर्नमेंट इसके नाते वहाँ गार्डियन मिनिस्टर होते। ये भी नासिक में थे, मैं पुणे में था, ये नगर में थे, अदिति रायगढ़ में थी। तो काम में थोड़ा जल्दी काम करने के लिए मदद हो सकती है। इसीलिए हमने बताया हमें तो उन्होंने करना चाहिए जिनको करना। फिर जुलाई में हमेशा आप सभी मीडिया को मालूम है, जुलाई में ये सब इशू अपने अपने एरिया के विधायकों को असेंबली में रखने के लिए एक सेशन होना चाहिए। तो रेनी सीजन में जुलाई में सेशन हमेशा होता है, अपने बम्बई में ही होता है। लेकिन अभी जुलाई गया, हम 18 तारीख को करने वाले थे, लेकिन हमारी मिनिस्ट्री चली गई। फिर सुनने को मिला 25 को है, फिर मिला 1 को है, फिर अभी बाहर से मालूमात मिलती कि 8 अगस्त को है। ये ऐसा आगे आगे जा रहा है। तो वो भी एक इम्पोर्टेंट काम है। उसमें भी अलग अलग विधायक वहाँ अपने अपने एरिया के सब कुछ। अभी ये हम मराठी में उसको गोगल गाय बोलते हैं, स्नेल, हिंदी में घोंगा, स्नेल बोलते हैं इंग्लिश में। वो कभी अपने महाराष्ट्र में फार्मर्स को तकलीफ उनके क्रॉप को दे रही है, ऐसा देखने को नहीं मिला। लेकिन इस दफ़ा पहली दफ़ा हमारे बीड डिस्ट्रिक्ट में, फिर थोड़ा बहुत उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट में, फिर लातूर डिस्ट्रिक्ट में ये सब हमने देखा है।
हमने मीडिया में भी देखा है, पढ़ा है, इलेक्ट्रॉनिक में, प्रिंट मीडिया में, और इसके बारे में भी हमने गवर्नर साहब को बताया और कल सीएम डीसीएम को भी हम बताने वाले हैं। उनको भी मदद होनी चाहिए। एसडीआरएफ एनडीआरएफ में नॉर्म में वो उसके बारे में मदद नहीं है। ये इंश्योरेंस कंपनी बोलती है कि हम देने वाले नहीं, क्योंकि इंश्योरेंस कंपनी, जब हम इंश्योरेंस उतरते हैं क्रॉप का, तो किस लिए, क्या होने के बाद इंश्योरेंस मिल सकता है, तो उसमें ये स्नेल का बिल्कुल ये नहीं है, मेंशन किया नहीं है, ऐसा सब है। तो ये सब हमने करीबन आधा घंटा दिया था गवर्नर साहब ने हम सबको, सबने अपने अपने हिसाब से ये सब इशू वहाँ रखे। और ट्राइबल लोगों के लिए जून में, जुलाई में खाउटी हम लोन नहीं बोल सकते, उनके अनुदान बोल सकते, मदद बोल सकते, वो देने का उद्धव ठाकरे जी के सरकार में हमने शुरुआत की थी। तो रेनी सीजन में हमारे ट्राइबल लोगों को बहुत तकलीफ होती है कि उनके पास कोई अनाज नहीं रहता, उनके पास ये बाकी के जो परिवार चलाने के लिए जो भी लगता है वो नहीं होता, इसीलिए उसका पैकेज देते हैं मेरे ख्याल से, वो पैकेज भी नहीं दिया। तो ये सब जो सवाल है वो सवाल जल्द से जल्द हल होने चाहिए और लोगों को मदद होनी चाहिए। इसके वास्ते ही हम गवर्नर को मिले और ये सब उनको बताया। गवर्नर साहब जी ने बताया कि मैं इसके बारे में सीएम साहब के साथ और डिप्टी सीएम के साथ बात करूंगा, उनको भी बताऊंगा कि अपोजिशन वाले आए थे और उन्होंने ये इशू निकाले हैं, तो आप उसमें ध्यान दे दो। और हाँ, सेंट्रल की जो टीम आती है, आपको सबको मालूम है, ऐसा जब सिचुएशन तैयार हो जाती है तो सेंट्रल की टीम आ जाती है। अभी ये सब होते हुए करीबन 3 वीक हो गए, करीबन 25 दिन होने के लिए आए, तो भी अभी तक वो टीम नहीं आई। फिर वो अगर देर से आई तो वहाँ जो हुआ था वो नहीं रहेगा। क्रॉप वगैरह फार्मर्स तो दूसरा कुछ ना कुछ उसका आगे का सोचेंगे ही सोचेंगे। तो ये सब होते हुए वो भी सेंट्रल की टीम, उन्होंने अभी उनके नज़दीक वाले लोग ही सेंट्रल में, उन्होंने बताना चाहिए कि जल्द से जल्द टीम भेज दो, वो देखो। वहाँ से भी मदद होनी चाहिए, अपने स्टेट की तरफ से भी मदद होनी चाहिए, इंश्योरेंस कंपनी की तरफ से भी मदद होनी चाहिए। ऐसे सभी मदद मिलके ये हमारा जो गरीब फार्मर है, खेत मजदूर है, उसको तुरंत परिवार उनको चलाने के लिए वो उनको सपोर्ट मिलना चाहिए। मिनिमम 12 मेंबर कैबिनेट इज रिक्वायर्ड। यू आल्सो सेड इन योर पीसी दैट यू विल टॉक। ये देखो किसी के तरफ से गलती हुई तो वो माफी मांगते हैं। अब सुनो ना, अभी क्या वो महामहिम राज्यपाल है, उनके बारे में भी मैंने उसके स्टेटमेंट निकाला था, उन्होंने माफी मांगी है। अपनी महाराष्ट्र की संस्कृति, एक तो ऐसा नहीं बोलना चाहिए किसी ने, और बोलने के बाद, समझ में आने के बाद, माफ़ी मांगने के बाद थोड़ा सा इशू हल हो सकता है, ज़रा माइंड हो सकता है, ऐसा आपको मालूम सर, एज पर द कॉन्स्टिट्यूशन मिनिमम 12 मेंबर। नहीं, उसके बारे में ये क्या है, गवर्नर साहब उसके बारे में देखेंगे, क्योंकि हम तो ये इशू वैसा क्या हुआ है, आप बार बार वो 12 मेंबर करते, 12 मेंबर, लेकिन हमारे उद्धव ठाकरे साहब ने भी जब कैबिनेट उन्होंने चीफ मिनिस्टर के नाते शपथ ली थी, तो उनके मिनिस्ट्री में भी वो पकड़ के 7 लोग थे, उसमें एक ही यहाँ है। ये 7 लोग, भुजबल साहब, जयंत पाटिल साहब, एकनाथ शिंदे साहब, सुभाष देसाई साहब और नितिन राउत साहब और बाला साहेब थोरात और खुद चीफ मिनिस्टर, ये 7 लोगों ने 1 महीने तक हुआ, उन्होंने तो नागपुर का सेशन पूरा किया। ये 7 लोगों ने डिसीजन लिया पूरे महाराष्ट्र के फार्मर्स को वो कर्ज मुक्ति, कोई बोलते कर्ज माफी, कोई बोलते कर्ज मुक्ति, महात्मा फुले के नाम के वो कर्ज मुक्ति दी थी, वो डिसीजन उन्होंने लिया। बहुत सारे डिसीजन 1 महीने में उन्होंने लिए थे और उसका इम्प्लीमेंट वो किया था। और उसके बाद मेरे ख्याल से 1 महीने के बाद हमने मुशर्रफ साहब ने, अदिति ने, बाकी का पूरी मिनिस्ट्री
1 महीने के बाद आई थी, तो इसीलिए 12 के बारे में मैं क्या बता सकता हूँ। गवर्नमेंट क्लेम्स दैट नहीं, दे आर बराबर है, लेकिन लाइक द MBA, दैट्स व्हाई आई आस्क्ड यू दिस. ओके, देवगिरी बंगला तुम्हाला आता हे केलेलं आहे, अलाउट करण्यात आलेलं आहे. आपली विनंती मान्य केली आहे. विनंती मान्य केलेली आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, त्याच्यामध्ये विनंती मान्य केली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. तर दुसरं काय सांगू. आम्हाला कॅबिनेट मिनिस्टर म्हणून, म्हणजे सॉरी, कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा असतो. आपण सहसा बंगला मागितल्यानंतर ते देतात. मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना सागर दिलेला होता. तसं यावेळेस मी रिक्वेस्ट केली. ते म्हणले की आम्ही बघतो. मी दोघांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी त्या ठिकाणी दिला. तो इश्यू महत्त्वाचा नाही आहे. महत्त्वाचा इश्यू आहे शेतकऱ्यांचा. उगीच कारण नसताना लक्ष दुसऱ्या विचलित करू नका.